श्री स्वामी समर्थ. घरात जर लहान मूल असतील ना, तर कोणीतरी आपल्या मदतीला नक्कीच हवं. पण काय करणार? सगळ्यांना कामं आहेत, कोणाला मदतीला बोलवणार? सगळी कामं मग आपल्याला एकटीलाच करावं लागतात. आज माझ्यासोबतही असंच झालं. सर्व काही आवरून विचारत करत बसले होते की आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं. तेवढ्यात साई बोलला, मम्मी पास्ता कर. मग काय, लगेच घेतला पास्ता करायला. मुलं लहान असो वा मोठी, पण आईसाठी सगळेच सारखे असतात आणि आई त्यांचे हट्ट नक्कीच पुरवते. पण तिच्या इच्छांचं काय हो? तिच्या इच्छांचा विचार कधी आपण करतो का? मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की तुम्ही तुमच्या आईला किती जीव लावतात. तर इथे मी पास्ता शिजायला घातलेला होता आणि 10 मिनटं झाल्यानंतर छान असा मऊ झालेला होता. तो शिजलाय का पाहून नंतर मला फोडणी घालायची होती. तर त्यासाठी मी त्याला चाळणीमध्ये काढून घेतला, कारण त्याचं सर्व आपल्याला पाणी काढून घ्यायचं होतं. नंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कट केलेल्या भाज्या घालायच्या. यामध्ये तुम्ही गाजर, हिरवा वाटाणा, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं सर्व काही भाज्या आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर इथे माझ्याकडं वाटाणा आणि गाजर नव्हतं, त्यामुळे मी असलेल्याच भाज्यांमध्ये पास्ता तयार करायला घेतलेला होता. तर त्यासाठी मी फक्त शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढंच ॲड केलेलं होतं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं 5 ते 10 मिनटं आपल्याला ते छान असं म्हणजे कांदा किंवा मिरची आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. तर ते मऊ झाल्यानंतर आपल्याला हे जे पास्ता आपण काढून ठेवलेला होता चाळणीमध्ये, तो त्यामध्ये ॲड करायचा आहे. तर हा लगेच झटपट होणारा नाश्ता आहे. मुलांनाही तो आवडतो आणि पास्त्यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे लहानपासून ते मोठ्यांपर्यंत विकास करण्यात मदत होतात. त्यामुळे पास्ताही चांगलाच असतो. बाहेरचं कधीही खाण्याला देण्यापेक्षा तुम्ही घरामध्येच अशा नवीन ट्राय करा. तर हा मी टाकलेला आहे पास्ता आणि पिझ्झा मसाला आहे, जे आपले ग्रेव्ही रूपात भेटतं. ते पॅकेट मार्केटमध्ये किंवा साध्या किराणा दुकानात कुठेही तुम्हाला अवेलेबल होईल. नंतर मी यामध्ये थोडंसं मेयोनीज घातलेलं आहे. यामुळे काय होतं, तर पास्त्याची टेस्ट खूप छान तयार होते आणि खायला पण मस्त लागतो. जे आपण बाहेर खातो त्याच पद्धतीचा नाश्ता इथे हा बनवून जातो. त्यामुळे शक्यतो तुम्ही जर पास्ता घरीच बनवला आणि अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने 5च मिनिटात तयार होणारा हा पास्ता आहे. मुलंही सर्व आवडीने खातात. तर त्यामध्ये मी थोडं ऑरेगॅनो टाकलेलं आहे. माझ्याकडं चिली फ्लेक्स नव्हतं, त्यामुळे मी घरामधीलच लाल तिखट यामध्ये टाकलेलं होतं. तर खायला खूप छान आणि टेस्टी आपला पास्ता तयार होतो. मुलांनाही खूप आवडतो. खूप कमी वेळामध्ये तयार होतो आपला पास्ता. एकदम जेमतेम 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होऊ शकतो अशा पद्धतीचा पास्ता. आणि जेवढं तुम्ही सोप्या पद्धतीने बनवाल तेवढे लवकर पास्ता होतो आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी लागतो. याचा वास तर एवढा सुंदर आणि घरभर सुटलेला होता ना, खूप छान झालेला होता. चला तर मग आता आम्ही सर्व पास्ता खातोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.